म्हणू आणि निधी हा शासनासाठी आवश्यक असतो, पण आमचे शिवाजी राजे हे जगातले पहिले राजे असे होते की ज्यांनी सांगितलं की निधीबरोबरच न्याय आणि नीती ही महत्त्वाची असते. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर आंबेडकरांची मला आठवण येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याच्या वाटेवर होते. त्यावेळेला एका गावातला तंटा मिटत नव्हता, लवकर निकाल लागत नव्हता. मग आंबेडकर एक कायदा क्षेत्रातले अधिकारी व्यक्ती म्हणून गावकऱ्यांनी विचारलं की हा निकाल यांनी कधी लावला पाहिजे. आंबेडकरांनी गावकऱ्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये सांगितलं की तुमची लेक जर तुमच्या घरी बाळंतपणाला आली असेल तर बाळाचं तोंड पाहण्यापूर्वी तिला काय असेल तो दवा आणि ओवा द्या. पहिल्या बाळासाठी केलेलं औषध हे तिसऱ्या बाळासाठी उपयोगी येणार नाही, आणि तर जर तुम्ही ते ठेवलं तर त्याला न्यायही म्हणता येणार नाही आणि नीतीही म्हणता येणार नाही. पानिपत ज्याचा उल्लेख आता मुख्यमंत्री महोदयांनी केला, मी सरकारी अधिकारी आहे हे माहिती नव्हतं तेव्हा ते पानिपतच्या प्रेमात पडलेले होते. आणि पानिपत ही मराठ्यांच्या जीवनातली अशी लढाई होती की अहमदशाह अब्दाली जिंकला पानिपतचं युद्ध, पण त्याचे पाय लटपटत होते मराठा हा शब्द कानावर पडल्यामुळं. आणि जगातली पानिपतची ही एकमेव लढाई की ज्यानं जिंकली तो सिंहासनावर येऊन बसला नाही, ज्यानं जिंकली त्यानं तिथला खजिना ताब्यात घेतला नाही. आणि सातारच्या दृष्टिकोनातून मोठा घात पानिपतचा असा की पानिपतच्या मोहिमेने सातारचा एक महापुत्र आणि लाडका जावई हरवला. महापुत्र म्हणजे दत्ताजी शिंदे आणि जावई म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशवे, हे सातारचे जावई होते. लोकांनी माझ्या साहित्यावर एवढं प्रेम केलं की त्या साहित्याच्या रकमेतून मी कोल्हापूरला एक बंगला बांधला आणि त्या बंगल्यात